नमस्कार, बजेट टॉक या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बजेट टॉक अर्थात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून आपल्या असलेल्या अपेक्षांबद्दल आपण बोलतोय. रोज आपण एक क्षेत्र निवडतो आणि त्या क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत त्या आपण पाहतोय, ज्या आपण पडताळून बघणार आहोत बजेटच्या दिवशी. आजचं आपलं क्षेत्र आहे बँकिंग आणि हाऊसिंग. अर्थात बँकिंग क्षेत्र तर महत्वाचं आहेच. देशाला वित्तीय शिस्त लावण्याच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रामध्ये बरंच काही करता येऊ शकतं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली काय करतायत बजेटच्या दिवशी आपल्याला कळेलच. पण हा बँकिंग क्षेत्र जे आहे, हाऊसिंग क्षेत्र जे आहे, त्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुकेश झवर, जे अध्यक्ष आहेत, व्यवस्थापकीय संचालक आहेत बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे. स्वागत आहे सर तुमचं. दोन्ही क्षेत्रातील तुम्ही तज्ज्ञ आहात, तुमच्याशी या दोन्ही क्षेत्रांबद्दल बोलायचं आहे. पण त्याआधी मला असं वाटतं आपण एकदा उजळणी करूयात ती मागच्या वर्षी जे बजेट सादर झालेलं होतं 2014 साली, त्या बजेटमध्ये या बँकिंग क्षेत्रासंबंधी काय महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या. महत्वाची पहिली घोषणा होती ती म्हणजे समाजातल्या दुर्बल घटकांना बँकिंग प्रणालीमध्ये सामावून घेण्यासाठी एक विशेष योजना आखली जाईल. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला कर्ज देण्यासाठी बँकांना प्रोत्साहन दिलं जाईल. लहान बँकांना आणि इतर बँकांसाठी एक नवीन लायसन्सिंग फ्रेमवर्क तयार करण्यात येईल. एक नवा आराखडा तयार करण्यात येईल छोट्या बँकांना परवानगी देण्यासाठी. आता या सगळ्या घोषणांचं काय झालं? म्हणजे जुलैमध्ये बजेट सादर झालं होतं आणि आता फेब्रुवारीच्या अखेरीस बजेट सादर होतोय. मध्ये काही फार काळ गेलेला नाहीये. पण या बँकिंग क्षेत्रासंदर्भातलं काही धोरण निश्चित झालंय का सरकारचं? त्या दृष्टीने काही पावलं उचलली जात आहेत का? आपण विचारूया डॉक्टर सुकेश झवर यांना. सुकेशजी, तुमचं निरीक्षण काय आहे साधारण या गेल्या 6 महिन्यातलं? मागच्या 6 महिन्यापासून सरकार त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करत आहे आणि जो पहिला मुद्दा होता जास्तीत जास्त लोकांना बँकिंग क्षेत्रात सामावून घेण्याचा, तो त्यांनी काही प्रमाणात जनधन योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. भारतामध्ये 42% लोक हे बँकिंग ऑफिशियल बँकिंग क्षेत्राशी जुडलेले आहे. 80 लाख कोटीची आपली बँकिंग व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये अजूनही जवळपास 48% लोक बँकिंग, 58% लोक बँकिंग क्षेत्राच्या बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे अजून येणाऱ्या काळात आपल्याला जोमाने त्या दिशेने कार्य करायचं आहे. दुसरी त्यांची घोषणा होती की लहान बँका आणि इतर बँकांना लायसन्सिंग देण्यासंदर्भात. त्या संदर्भात त्यांनी पेमेंट बँक आणि स्मॉल बँक्स या 2 कॅटेगरी केलेल्या आहेत आणि त्यांची लायसन्सिंग प्रणाली त्यांनी सुरू केलेली आहे. अर्ज मागवण्यात आलेले आहे आणि आता छाननी समितीसमोर ठेवण्यात आलेले आहे. आणि त्याच्यामुळे 9 महिन्याच्या कालावधीत बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या ज्या घोषणा झाल्या होत्या त्याच्यातल्या घोषणा पुष्कळशा प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत. बरोबर आहे. तुम्ही बुलढाणा अर्बन बँकेशी संबंधित आहात, तुम्ही अध्यक्ष आहात त्या बँकेचे. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला कर्ज देण्यासाठी बँकांना प्रोत्साहन दिलं जाईल असं अरुण जेटली म्हणाले होते. साधारण तुमच्या बँकेची प्रणाली कशा प्रकारची आहे? काय योजना तुमच्याकडे आहे? हाच फॉर्म्युला जर राष्ट्रीय स्तरावर वापरायचा झाला तर काय बदल होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? बुलढाणा अर्बन बँकेची पद्धती अशी आहे, ही बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी आहे आणि आमच्या 7 सबसिडी कंपनीज आहे आणि या सबसिडी कंपनीच्या मार्फतच आम्ही हाऊसिंग किंवा रोड डेव्हलपमेंट स्वतः करतो, शाळा स्वतः चालवतो, विलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम स्वतः चालवतो. आणि अशा प्रकारच्या सबसिडी कंपनी जर राष्ट्रीयकृत बँकाच्याही बनल्या, जसं SBI इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बँक ऑफ इंडिया हाऊसिंग कॉर्पोरेशन, तर अशा पद्धतीच्या सबसिडीज जर बनल्या तर मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होईल. कारण बँकांकडे मनुष्यबळ उपलब्ध आहे, कॅपिटल उपलब्ध आहे आणि सोबतच या बँका जे कस्टमर आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोन देऊ शकतील. जसा बँकांनी जर रोड बांधला तर BOT तत्वावर जर रोड बांधला तर त्याचे पैसेही त्याच बँकांमध्ये जाणार आहे. कारण जगाचा एक साधारण नियम आहे की सगळा पैसा हा अल्टिमेटली बँकिंगमध्ये जातो आणि त्याच्यामुळे या बँकांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणावर सबसिडी कंपनी स्थापन केल्या तर आपल्या देशात जो इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आहे किंवा हाऊसिंगचा विषय आहे तो मोठ्या प्रमाणावर सॉल्व्ह होऊ शकतो असं मला वाटते. आणि बुलढाणा अर्बन एक मॉडेल म्हणून आम्ही ते प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच आम्हाला त्याच्यात यश मिळालेलं आहे. बरोबर आहे. हाच फॉर्म्युला कदाचित राष्ट्रीय पातळीवर लागू झाला तर बराच फरक पडू शकेल. तुमच्या काही अपेक्षा या येणाऱ्या बजेटकडनं ज्या आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोतच, पण काही इतर तज्ज्ञांनी त्यांच्या अपेक्षा मांडलेल्या आहेत. काय ते म्हणतात बघूयात. काही महत्वाच्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत त्या बँकांसाठी भांडवल सहाय्य देण्यात यावं. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कार्यक्रम हाती घ्यावेत.
होल्डिंग कंपनी स्थापन करू इच्छिणाऱ्या बँकांसाठी मार्गदर्शक तत्व बनवली जावीत. आर्थिक साक्षरता आणण्यासाठी नवीन कार्यक्रम, अर्थात जास्तीत जास्त लोकांनी सेव्हिंग केलं पाहिजे. जनधन योजनेसारखे जे उपक्रम आहेत ते त्यासाठीच आहेत. आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये कर्मचारी भरती सुद्धा आता व्हायला पाहिजे. सुकेशजींना मला तेच विचारायचं आहे. सुकेशजी, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका एकीकडे, खासगी क्षेत्रातल्या बँका एकीकडे, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका या खासगी बँकांशी स्पर्धा करू शकतील असं जे चित्र निर्माण करायचं या देशामध्ये आपल्याला, किंवा अर्थमंत्र्यांना जे अपेक्षित आहे, अनेक तज्ज्ञ त्या पद्धतीने आपले विचार मांडत असतात. काय नेमकं या बाबतीत करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, किंवा तुमच्या अपेक्षा या येणाऱ्या बजेटकडनं त्या दृष्टीने काय? सार्वजनिक क्षेत्राच्या बँका या निश्चितच फार मोठ्या बँका आहे भारतामधल्या. जवळपास 50% पूर्ण भारताची जी इकॉनॉमी आहे या बँकांवरच अवलंबून आहे. बरोबर. 80 लाख कोटीची आपली बँकिंग इकॉनॉमी आहे. आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या ज्या शाखा आहेत त्या जवळपास 60 ते 70 हजार खेड्यांमध्ये किंवा 60 ते 70 हजार ठिकाणी आपल्या शाखा आहेत. आणि त्याच्यामुळे जर या बँका अजून इफिशियंट झाल्या तर निश्चितच मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा उपलब्ध होईल. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सार्वजनिक क्षेत्रांच्या बँका जर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाल्या तर निश्चितच होण्यास मदत होईल. गेल्याच महिन्यात आपल्याला माहिती आहे की रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केलेले होते 15 जानेवारीच्या दिवशी. आणि त्यानंतर असं म्हटलं गेलं होतं की त्यांच्यावर सुद्धा खूप प्रेशर आहे. खरं तर बजेट सादर व्हायच्या आधीच्या महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून अशा प्रकारची पावलं शक्यतो उचलली जात नाहीत, पण तरी सुद्धा त्यांनी रेपो रेट कमी केला. अशा प्रकारे महागाई कमी करणं असेल, किंवा आता जागतिक पातळीवर आपण पाहिलं तर तेलाचे भाव खाली येत आहेत, त्यामुळे असे बरेच दबाव त्यांच्यावरती होते, म्हणून त्यांना रेपो रेट कमी करायला लागले असं सांगितलं जातं. एक तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रातली तुम्हाला काय वाटतं, आणि आता बजेटमध्ये त्याचे काही पडसाद आपल्याला उमटताना दिसतील असं वाटतं? साधारणपणे सगळ्यांचं म्हणणं आहे की महागाई ही फार त्रासदायक आहे आणि इन्फ्लेशनबद्दल निगेटिव्ह बोललं जातं. पण मी त्या स्कूल ऑफ थॉटचा आहे की ज्याच्यामध्ये इन्फ्लेशन इज अ बेटर एन्व्हायरमेंट. इन्फ्लेशन फार मोठ्या प्रमाणात नको, पण काही प्रमाणात डिफ्लेशनपेक्षा, महागाई अत्यंत झिरो किंवा त्याच्या खालती येण्यापेक्षा महागाई असलेली चांगली असते. कारण त्याच्यामुळे व्यवसाय वाढीला, उद्योजकतेला प्रोत्साहन मिळते. सोबतच महागाई जी फूड इन्फ्लेशन आहे, आपल्याकडे आजही म्हटलं तरी 60 ते 70% लोक शेती करतात. आणि जर शेतमालाला चांगला भाव मिळत असेल तर आपला शेतकरी मजबूत होईल आणि रुरल इकॉनॉमीकडून मोठ्या प्रमाणावर बूस्टअप या अर्बन इकॉनॉमीला किंवा कंप्लीट देशाच्या इकॉनॉमीला मिळू शकते. त्याच्यामुळे इन्फ्लेशन काही प्रमाणात हे इतकं नुकसानदायक नाही आहे. जागतिक स्तरावर जर आम्ही अनुभव घेतला तर जपान आणि अर्जेंटिना या दोन देशामध्ये डिफ्लेशनरी एन्व्हायरमेंट लॉंग टर्म पासून होतं आणि त्याचे फार म्हणजे वाईट परिणाम म्हणा किंवा त्या इकॉनॉमीज ऑलमोस्ट बँक्रप्सीवर येऊन ठेपलेल्या आहेत, आताही आहे. जपानची इकॉनॉमी कोलॅप्स होण्याच्या याच्यावर आहे. तर डिफ्लेशन इज नॉट अ बेटर एन्व्हायरमेंट, इन्फ्लेशन इज क्वाईट अ बेटर एन्व्हायरमेंट. बरोबर आहे. हा सुद्धा खूप चांगला मुद्दा तुम्ही सांगितला. डिफ्लेशन पण नको, पण खूप जास्त इन्फ्लेशन पण नको. थोडं इन्फ्लेशन चालेल, कारण जर शेतमालाला भाव मिळाला तर आपला शेतकरीच मजबूत होणार आहे. आणि कृषीप्रधान अर्थव्यवस्था असताना ते सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बँकिंगच्या संदर्भात आपण बोललो, पण आता एक दुसरा महत्वाचा मुद्दा हाऊसिंगचा, त्याबद्दलही आपण बोलूयात. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. बँकिंग नंतर आता हाऊसिंग हे क्षेत्र. हाऊसिंग क्षेत्राच्या संदर्भात 2014 साली अरुण जेटली यांनी काय घोषणा केलेल्या होत्या त्याचा एक थोडक्यात आढावा आपण घेऊयात. लो कॉस्ट हाऊसिंगसाठी नॅशनल हाऊसिंग बँक उभारणार असा प्रस्ताव त्यांनी मांडलेला होता. ग्रामीण भागातल्या घरांसाठी नॅशनल हाऊसिंग बँकेला 8,000 कोटींचा निधी सुद्धा त्यावेळेला मंजूर झालेला होता. लोकांनी घर खरेदी करावी यासाठी होम लोनवर टॅक्स सवलत देण्यात आली होती. झोपडपट्टी विकासाचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात CSR मध्ये समावेश करण्यात येईल असंही अरुण जेटली म्हणाले होते. याच आता पुढचा भाग आहे अर्थातच बजेटकडनं अपेक्षांचा. येणाऱ्या बजेटमध्ये या क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत त्याचा. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत DSK ग्रुपचे अध्यक्ष DS कुलकर्णी. DSK सर, बजेट आता अगदी 4 दिवसांवर आलेलं आहे आणि मोदी सरकारची एक आणखी लोकप्रिय घोषणा अशी आहे की 2022 पर्यंत सर्वांना घर. त्या दृष्टीने बजेटमध्ये काहीतरी मांडलं जाईल, काहीतरी प्रस्ताव मांडला जाईल असं दिसतंय. पण एकंदरीतच अशा प्रकारच्या घोषणांमुळे किंवा अशा प्रकारच्या त्यांची जी पावलं उचलली जातात त्यामुळे रिअल इस्टेट सेक्टरला कशा पद्धतीने फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रत्यक्षामध्ये
ते काहीतरी असे कथोकल्पित घोषणा करतात, प्रत्यक्ष ते होऊ शकत नाही. उदाहरणार्थ अफोर्डेबल हाऊसिंग जे आहे, बरोबर, ते अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये मध्यमवर्गीयांचा तुम्ही विचार करता आणि गरिबांच्या हाऊसिंग मध्ये गरिबांचा विचार करता. तर दोन्ही बाबतीत सरकार अशी मिस्टेक करतं की अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे मध्यमवर्गीयांना परवडणारं घर. मला प्रामाणिकपणे सांगा, मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात एखाद्या बँकेच्या चेअरमनला त्याची जी सॅलरी बघितली तर त्याचं घर येऊ शकतं का? तर ते येऊ शकत नाही. आज सरकार काय करतं की एकाच म्हणजे लग्नात म्हणजे म्हणतात ना, एकाच वेळेत 2-2, 3-3 कार्य करायचे. बिल्डरला म्हणतात तुमच्या जागेतला 20% प्लॉट म्हाडा करता बांधा, ते फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट मिळणार, त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्यांना FSI देणार. म्हणजे एखाद्या प्लॉटमध्ये 20% म्हाडा करता प्लॉट बांधून दिला तर त्याचा सबंध भार 80% मध्यमवर्गीयांवर टाकायचा. मध्यमवर्गीय हे श्रीमंत नाही, त्यामुळे त्यांची फ्लॅटची कॉस्ट वाढते. जेवढे उंच बिल्डिंग बांधू तेवढी कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते आणि सरकारला कन्स्ट्रक्शन कॉस्टला ही घरं द्यायची. आता या बाबतीमध्ये एकीकडे आपण गरिबांना घरं मोफत दिले, हे पुण्य लागलं, त्याच वेळेला 80% मध्यमवर्गीय हे श्रीमंत नाहीत हे कोणी लक्षात घेत नाही. लोकांना असं वाटतं की बिल्डरचे जे फ्लॅट मुंबईत पुण्याचे महाग होतात ते इन्व्हेस्टर अडकवतात, ऍक्च्युअली राहणाऱ्यांना ते कधीच परवडत नाही. अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये तुम्ही एकाच वेळेला 2 गोष्टी नका करू. कारण नसताना दुसऱ्याच्या खांद्यावरनं बंदूक मारू नका की बिल्डरला मला तुझ्यातली जागा दे ना सरकारला फुकट, असं करू नका. त्याच्याऐवजी गरिबांच्या करता सरकारने नवीन भूसंपादन ऍक्ट खाली जागा ऍक्वायर कराव्या, भले बिल्डरच्या जागा घ्याव्यात, त्याचे कॉम्पन्सेशन त्याला द्यावं, त्यामुळे सरकारला जागेचे कॉस्ट फुकट पडेल. आणि गरिबाला 250 फुटाचं घर देऊ नये. 250 फुटामध्ये गरीब जो असतो ना, तो बघा त्याच्या कुठल्याही मुलाला घराच्या बाहेर काढत नाही, आई वडिलांना घराच्या बाहेर काढत नाही. 8-10 लोकांची फॅमिली असते, ते 250 फुटात मावत नाही, त्यांना किमान 600 फुटाचं घर दिलं पाहिजे. आणि ते अफोर्डेबल करायला जसं सरकारला इन्फ्रास्ट्रक्चरला सिमेंट कंपन्या 120 रुपयांनी सिमेंट देत आहे आणि आज आम्हाला तेच सिमेंट 360 रुपयांनी तिप्पट किमतीला पडत आहे. तर निदान गरिबांच्या घराकरता सरकारने जमीन अक्वायर करून बांधायला घ्यावी आणि त्यांना सिमेंट 120 रुपयांनी द्यावं आणि त्यांची घराची संख्या 250 फुटाच्या ऐवजी साधारणतः 500-600 फूट असावा. आणि श्रीमंत लोक प्रत्येक मुलाचं लग्न झालं की त्याला सेपरेट फ्लॅट घेऊन देतो, गरिबाला नाही परवडत, ते एकत्र कुटुंबात राहतात. त्यामुळे आधी घर कोणाला पाहिजे त्याच्या दृष्टीने एक पॉलिसी सरकारने डिक्लेअर करावी की व्हॉट इज द अफोर्डेबल हाऊस, व्हॉट इज द हाऊस फॉर पुअर पीपल. आणि त्याच्यानंतर संबंध शहरात नोंदी येत आहेत तर शहर त्याचं विकेंद्रीकरण म्हणजे हॉरिझॉन्टल ग्रोथ जर केली तर अजून शहराच्या किमती पण कमी होतील. तर या पॉलिसीची आम्ही अपेक्षा बघतोय की प्रॅक्टिकल नजरेतनं बघा, मतांच्या दृष्टीने लोकांनी टाळ्या वाजवतील अशा घोषणा करू नका, प्रत्यक्ष त्या अंमलात आणू शकत नाही. तर गेले 35 वर्ष मी या कन्स्ट्रक्शन मध्ये सरकार दरवेळेला घोषणा करतो, इफेक्ट शून्य होत, एवढीच माफक अपेक्षा. बरोबर. DSK सर, खूप धन्यवाद तुम्ही बोललात त्याबद्दल. आणि DSK सरांनी जे सांगितलं की प्रॅक्टिकल डिसिजन आता सरकारने घेण्याची गरज आहे, केवळ लोकप्रिय घोषणा नकोत. अफोर्डेबल हाऊसिंग सारख्या सुद्धा घोषणा जर सरकार करत असेल तर त्या संदर्भातली सुस्पष्टता आता सरकारने आपल्या धोरणामध्ये मांडायला हवी. बिल्डर जे आहेत किंवा बिल्डर उद्योजक जे आहेत त्यांचंच एक प्रकारे प्रतिनिधित्व करणारं वक्तव्य जे आहे ते आता DSK सरांनी आपल्या पुढे मांडलं. आपल्यासोबत डॉक्टर सुकेश झवर सुद्धा आहेत, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे. त्यामुळे त्यांना सुद्धा या हाऊसिंग क्षेत्राबद्दलच्या काय अपेक्षा त्यांच्या मनात आहेत त्या आपण त्यांना विचारूयात. पण त्याआधी एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोक. बजेट टॉकमध्ये बँकिंग नंतर आता आपण विचार करतोय हाऊसिंगचा. डॉक्टर सुकेश झवर आपल्या सोबत आहेत. सुकेशजी, अगदी शनिवारीच म्हणजे 4 दिवसांवर आता बजेट आलंय. हाऊसिंग बद्दल जर विचार करायचा आता DSK सर काय म्हणाल तुम्ही ऐकलं, तुमच्या मनात काय अपेक्षा आहेत, काय व्हायला हवं बजेटमध्ये या क्षेत्रासंदर्भात? जसं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे की प्रत्येक माणसासाठी घर असलं पाहिजे. भारताची लोकसंख्या जवळपास 120 कोटी आणि 120 कोटी लोक ज्या देशामध्ये राहतात आहे त्या देशामध्ये जर आपण जास्त अजून अर्बनायझेशन केलं तर अर्बनायझेशनला खर्च जास्त, अर्बनायझेशन झाल्यावर गावातले लोंडेच्या लोंडे परत शहरामध्ये येतात आणि जे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं असतं ते क्रम्बल होऊन पडतं. याच्यापेक्षा आपण जर गावाच्या विकासामध्ये लक्ष घातलं, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केला आणि पंतप्रधानांचा जो महत्वाचा कार्यक्रम आहे मेक इन इंडिया, तो सुद्धा शहरी भागात शक्य नाही, तो ग्रामीण भागातच करावा लागेल. कारण लेबर, लँड आणि रिसोर्सेस हे सगळे ग्रामीण भागात अवेलेबल आहे. आणि त्याच्यामुळे जर सरकारने ग्रामीण भागाच्या विकासावर जोर दिला, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर, हॉरिझॉन्टल ग्रोथ म्हणजे हाऊसिंग मोठ्या प्रमाणावर केलं, जागाही सहज उपलब्ध होऊ शकते. आणि आम्ही अशा प्रकारचा एक प्रोग्राम राबवलेला आहे. फक्त 6.5 कोटी रुपयामध्ये आम्ही जवळपास 600 रोजगार, टेक्स्टाईल मिल
गोदामाची व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर गोदामाची उपलब्धता, शेतकी शाळा, मुलांसाठी शाळा आणि आरोग्याची सुविधा ही फक्त 6.5 कोटीमध्ये संपूर्ण गाव 15,000चं विकसित केलंय. तर तशा प्रकारची डेव्हलपमेंट ही ग्रामीण भागात शक्य आहे. शहरी भागात या पैशामध्ये 2 किंवा 4 फ्लॅट येतात, त्यात फक्त 20 लोक राहतात आणि 15,000चं एक गाव जर या किमतीत डेव्हलप होऊ शकत असेल तर ग्रामीण भागाचा विकास जास्त करून सध्या करावा आणि त्याच्यानंतर शहरी भागाचा विकास करावा, तर त्याच्यामुळे बॅलन्स साध्य. बरोबर आहे. हा बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय. पण याचबरोबर गेल्या वेळी एक घोषणा झाली होती राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची, बराच निधी सुद्धा त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. अशा प्रकारच्या बँकेमुळे परवडणारी घरं जी आहेत त्या संदर्भात खरंच काही काम होऊ शकेल किंवा काही फरक पडू शकेल असं तुम्हाला वाटतं? निश्चितच होऊ शकते. या बँकांना जर अॅडक्वेटली कॅपिटलाइज केलं आणि लोन रेटमध्ये सबसिडायझेशन केलं तर निश्चितच या बँका महत्वाच्या भूमिका निभावू शकतात. कारण या देशामध्ये नेक्स्ट बूम जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग आणि हाऊसिंग हे मोठ्या प्रमाणावर बूम येणार आहे आणि अशा प्रकारच्या बँका निश्चितच सेक्टर स्पेसिफिक बँका यांना म्हणतात. तर या बँका निश्चितच असल्या पाहिजे आणि याच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणावर कामं होऊ शकते. फक्त या बँकांना थोडं फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजे. रिझर्व्ह बँकेची जी बंधनं आहे ती या बँकांवर काही कमी प्रमाणात, सगळेच नॉर्म्स काही पूर्ण होऊ शकत नाही. तर अशा प्रकारच्या जर आम्ही एक वेगळ्या प्रकारचं बँकिंग सेक्टर, पॅरा बँकिंग म्हणा किंवा स्पेशलाइज बँकिंग म्हणा, जर असं निर्माण केलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणावर देशामध्ये निर्माण कार्य होऊ शकतं. बरोबर. म्हणजे या क्षेत्रात सुद्धा, हाऊसिंग क्षेत्रात सुद्धा अशा प्रकारच्या स्पेशलाइज्ड बँकांचा कसा फायदा होऊ शकतो या संदर्भातला प्रस्ताव गेल्या वेळेला अरुण जेटली यांनी मांडलेला आहे. निधी सुद्धा त्याबद्दलचा दिलेला आहे. पुढे आता काय घडतंय हे आपल्याला या बजेटमध्ये कळू शकेल. 2 महत्वाच्या सेक्टरचा आज आपण विचार केला. धन्यवाद सर, तुम्ही आज आलात आमच्यासोबत आणि खूप चांगले वेगळ्या प्रकारचे व्ह्यूज सुद्धा तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाले. प्रत्यक्षात बजेटमध्ये काय होतंय आणि या अपेक्षांची पूर्तता होते की नाही हे आपण शनिवारी पडताळून पाहणारच आहोत आणि उद्या आपण बजेट टॉकमध्ये विचार करणार आहोत पायाभूत सुविधा या क्षेत्राचा. उद्या पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत.